नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, खूप छान व्हिडिओ आजचा होतोय। बरेचसे लोकांचे प्रश्न आहेत, कमेंट्स आहेत की दादा सबस्क्रायबर कसे वाढवायचे। तर मित्रांनो, जो व्हिडिओ होतोय ना आजचा, तो आपल्याला सबस्क्रायबर कसे वाढवायचे हे नीट आणि लक्षपूर्वक जर तुम्ही ऐकलात आणि व्हिडिओ पूर्ण बघितलात तर प्रत्येक युट्यूबरला हा उपयोगी होणारा हा व्हिडिओ आहे। पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे। त्या अगोदर आपल्याला 2 युट्यूबर आहेत आपले आणि आपल्या फॅमिली मधले, त्या लोकांना आपल्याला खास सपोर्ट करायचा आहे, त्या लोकांना वोट करायचा आहे आणि भरभरून वोट करायचा आहे। आणि जसं आपण आजपर्यंत सर्वांच्या पाठीशी आहोत तसंच आपण सर्वांनी एकमेकाच्या पाठीशी उभं राहायचं आहे। आणि प्रत्येक व्यक्तीला जो युट्यूबर आहे त्याला आपल्या संगती पुढे घेऊन जायचा आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। तर मित्रांनो, आज आपण मेन मुद्द्याकडे येऊया। आता मेन मुद्द्याकडे कसे तुम्हाला सांगतो। मेन मुद्द्याकडे म्हणजे आता आपण सबस्क्रायबर कसे वाढवायचं हा मेन मुद्दा आहे। आणि खरोखरच बरेचशा लोकांना हा प्रश्न पडला, आपले सबस्क्रायबर कसे वाढवायचे। तर मित्रांनो, सबस्क्रायबर वाढवायला हे प्रत्येक तुमच्याच हातात आहे आणि त्यासाठी आपल्याला मेहनतही घ्यावंच लागणार आहे की डायरेक्ट आपल्याला असे सबस्क्रायबर मिळत नाही। आणि तुम्ही म्हणाल, काय लोक प्रश्न विचारतील सुद्धा, जर सबस्क्रायबर दुसऱ्यांना सांगतायत अशा पद्धतीने वाढवा तर दादांचे सबस्क्रायबर कुठे आहेत। तर तुम्हाला मी एक सांगतो मित्रांनो, मी जे हाती काम घेतलंय ते ज्या वेळेला पूर्ण होईल, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या नवीन युट्यूबरसाठी जे मी काम करतोय त्याच्यातून ज्या वेळेला हे लोक जेव्हा पुढे येतील, हेच माझं मेन काम आहे आणि हेच माझे सबस्क्रायबर असतील। कारण आम्ही सर्वांनीच कुटुंबानेच निर्णय घेतलेला आहे की आपण काम सगळ्यासाठी करायचं आहे। आणि नक्कीच तुम्हाला सांगतो एक की मला समजत नाही माझे कुठचे व्हिडिओ चालतायत कुठचे नाही, हे सगळं मला माहिती आहे। परंतु मी अडकलोय ते माझ्या ह्या कुटुंबासाठी, माझ्या मित्रमंडळीसाठी मी अडकलेलो आहे। कारण का, जोपर्यंत त्या लोकांना पुढे येत नाहीत, ते पुढे येत नाहीत, त्यांचे चॅनल मॉनिटाईज होत नाही, त्यांचे व्हिडिओ चांगले चालत नाहीत, तोपर्यंत मी सध्या असे छोटे मोठे हे व्हिडिओ टाकणार आहेत। आणि माझा विचार न करता मी हा सर्वांचाच विचार करतोय की आमच्या फॅमिलीचाच विचार करतोय की त्यांना अगोदर पुढे घेऊन जाऊया। आणि तुम्हाला एक सांगतो की माझे व्हिडिओ मला स्वतः माहिती आहे कोणते चालतात आणि कोणते नाही, त्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवेन। तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, काही टेन्शन घ्यायचं नाही। माझे व्हिडिओ कोणते चालतात कोणते नाही चालत ते परफेक्ट मला माहिती आहे आणि त्या पद्धतीने मी पण व्हिडिओ पुढे बनवणार आहे। परंतु आपण जे हाती काम घेतलंय ते पूर्ण आधी करायचं आहे। आता मेन मुद्द्याकडे यायचं। दुसरा मुद्दा असा आहे की आता आपल्याला सबस्क्रायबर कसे, आणि मित्रांनो आपल्याला उंडगे सबस्क्रायबर नकोय, आले सब केलं गेले। आपल्याला असे सबस्क्रायबर घ्यायचे आहेत आपल्या चॅनलवरती की ते सबस्क्रायबर टिकून राहतील। नाहीतर आजकाल काय, आले सबस्क्राईब केलं झालं गेलं निघून गेलं, तुमचा व्हिडिओ येतोय नाही तर त्यांना जाऊ दे, असं आपल्याला नकोय। आपल्याला टिकणारे पाहिजेत, आपल्याबरोबर काम करणारे पाहिजेत, असे आपल्याला सबस्क्रायबर पाहिजेत। आता ते सबस्क्रायबर आपण कसे मिळवायचे हे मी तुम्हाला सांगतो। आता ते सबस्क्रायबर आपल्याला कसे मिळतील, कारण हा माझा अनुभव 5 वर्षाचा तुम्हाला सांगतो। ह्याच्या अगोदर मी कोणाकडेही मदत मागितलेली नाही आणि अजूनपर्यंत मागितलेली नव्हती। पण तुम्हाला सांगतो, हे जे मी सबस्क्रायबर जे माझ्याकडे आहेत 5,500च्या आसपास आहेत, ते कसे आहेत ते तुम्हाला सांगतो की मी रात्रंदिवस थोडीशी मेहनत करावी लागते। ते कशी मेहनत करायला लागते हे तुम्हाला मी सांगतो। कारण कसं असतं, हा वेळ ह्या आपल्याला युट्यूबवरती आल्याच्या नंतर आपल्याला हा वेळ द्यायचाच आहे, बरोबर आहे। तर वेळ द्यायचा म्हणजे कसं का, आपण बघायचं अगोदर की खरोखरच नवीन युट्यूबर कोण कोण आहेत। एखादा जर नवीन युट्यूबर जर तुम्ही शोधलात का, युट्यूब सुद्धा ते जर त्याला जर कमेंट केलं, युट्यूब सुद्धा तेच तुमच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ बघितल्यावर छोटे युट्यूबरच तुम्हाला पाठवत राहणार। मग त्या वेळेला आपण लक्षात घ्यायचं, इकडे तिकडे काय जायची गरजच नाही आपल्याला।
की त्याला एखादी कमेंट करायची आणि अशी कमेंट करायची, छान छान कमेंट करायची आणि तो बघायचा नवीन युट्यूबर आहे, रेग्युलर आहे की नाही हे पहिलं आपण बघायचं आणि ते शोधायचे आपण. आणि ते जे शोधलात ना तुम्ही, आज एखाद्याला कमेंट केलं, दिवसाला 10 ते 20 लोकांना तुम्ही कमेंट्स करा. कारण तुमच्याकडे आता तुम्ही युट्यूबवर ते आल्याच्या नंतर तुम्हाला वेळ काढणं गरजेचंच आहे. बरोबर आहे. नुसतं काम करून मग जमत नाही, कारण दोन्ही काम करायचंय, काम पण करायचं आणि युट्यूबवर पण बनायचं आपल्याला आणि युट्यूबवरती पण काम करायचं आहे. म्हणून ही मेहनत ही आपल्याला घ्यायचीच आहे. तर ते शोधायचं कसं, तर हे जे नवीन युट्यूबर आहेत ज्यांचे 500 1000च्या आसपास आहे, 200-300 आणि 1000च्या आतमधलेच बघायचे. 1000च्या वरती जर असतील तर ते मोठे थोडेसे मोठे हे समजतात. तर तेवढे सध्या आपण न करता आपण 1000च्या आतमधले शोधायचे आणि त्यांचे व्हिडिओ बघायला सुरुवात करायची. त्यांचे जर 5-10 मिनिटाचे जर व्हिडिओ असेल तर कमीत कमी वेळ चांगला द्या त्यांना आणि त्यांच्या व्हिडिओला बघायला सुरुवात करा. नक्की तुमच्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढतील की नाही ते नंतर तुम्ही मला सांगा. दादा हे तुम्ही बोललात ते बरोबर आहे, कारण मी आज 5 वर्ष हेच करत आलो. मी कोणाकडे नाही काही केलं, मी स्वतःच्या मनानंच ठरवलं. आपल्याला कोण उपयोग पडणार नाही. पण आता तुम्हाला बरेचसे लोक सांगणारे भेटलेले आहेत, माहिती देणारे भेटलेले आहेत, पण माझ्या वेळेला कोणच नव्हतं. पण हा जो माझ्याकडचा जो अनुभव आहे, हा मी अनुभव तुम्हाला शेअर करतोय. आता मला सांगा, बरेच वेळ मी काय करायचो, रात्री 9-10 वाजले की रात्री 2-2 वाजेपर्यंत मी घरी असता वेळे प्रत्येकाचे नवीन शोधायचो मी. एक जरी तुम्ही शोधलात ज्यांचे कमी सबस्क्रायबर आणि त्याला चांगल्या छान छान कमेंट्स करायच्या. कमेंट केलं का समोरचा जरी आज नाही केला तर उद्या तुमचे येऊन व्हिडिओ तो बघणार. म्हणून कमेंट आणि लाईक करायला सांगतो का, कारण ते हेच आहे की जर तुम्ही कमेंट्स केलात तर ती व्यक्ती व्हिडिओ जो बनवतोय युट्यूबर आहे त्याला कळतं की पहिला जाऊन तुमच्या फोटोवर जाऊन क्लिक करणार, तो बघणार खरोखर हा युट्यूबर आहेत की नाही. तो नक्कीच तुम्हाला रिटर्न करणार आणि तुमचे व्हिडिओ पण बघायला सुरुवात करणार. आणि आजकाल कसं झालंय, आजकाल बहुतेक लोक फक्त सबस्क्रायबर गोळा करण्याच्या मागे लागलेला आहे, पण आपला व्हिडिओ कोण बघतील की नाही बघतील याच्याकडे कोणाकडे लक्ष नाही आहे. पण आपल्याला तसं न करता फक्त आपल्याला व्हायटीला किंवा आपल्या युट्यूबला दिसला की माझे एवढे मोठमोठे सबस्क्रायबर भरपूर आहेत, आपल्याला असं नकोय. सबस्क्रायबर आपले थोडे असू देत, पण आपल्याला बरोबर व्हिडिओ बघणारे पाहिजेत, आपले व्हिडिओ बघणारे पाहिजे, एकमेकाला सपोर्ट करणारे पाहिजेत, हे सबस्क्रायबर पाहिजेत. नाही तर उणके सबस्क्रायबर आपल्याला काय करायचं आहे. कारण मी बरेचसे बघतोय, येत आहेत सब केला आणि गेले, मला सब करा झालं. आपल्याला असे नकोय. आपल्याला टिकून राहणारे सबस्क्राईब पाहिजे आणि युट्यूबचे सबस्क्राईब पाहिजे आणि लॉंग व्हिडिओचे सबस्क्राईब पाहिजे. ते खरे सबस्क्रायबर आपल्याला लास्टपर्यंत राहतात. नाहीतर मी बघतोय आली बरेच वेळ की सबस्क्रायबर करा, सब करा. काय करायचंय आपल्याला, असे नको. आपल्याला सपोर्ट करणारे, आपल्याबरोबर राहणारे, टिकणारे हेच आपल्याला सबस्क्राईब पाहिजे. तर मित्रांनो, तुमचा वेळ काही जास्त घेत नाहीत. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.